पुण्यात अनैतिक संबंधातून घडलं आत्महत्याकांड। न्यायाधीशाच्या वकील पत्नीचे व्यावसायिकाशी संबंध। बायका मुलांना सोडून माझ्याबरोबर राहा किंवा आत्महत्या कर। महिला वकिलाने बॉयफ्रेंडला दिली धमकी। अखेर लॉज मध्ये बॉयफ्रेंडने महिलेसमोरच स्वतःला संपवलं। पुण्यातल्या आत्महत्या कांडाचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। अनैतिक संबंधातून घडलेलं सतीश वाघ हत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्यात अनैतिक संबंधातून आणखी एक गुन्हा घडला आहे। 42 वर्षाच्या वकील महिलेने तिच्या हॉटेल व्यावसायिक असलेल्या बॉयफ्रेंडला लॉज मध्येच आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना आता समोर आली आहे। विशेष म्हणजे या महिलेचे पती हे स्वतः न्यायाधीश आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या व्यक्तीने आत्महत्या का केली, या सगळ्यांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी। बालेवाडी इथे राहणाऱ्या 45 वर्षीय हॉटेल आणि बार व्यावसायिक असलेल्या अंकुश डांगे यांचे माढा तालुक्यात राहणाऱ्या महिला वकिलाशी अनैतिक संबंध होते। याच महिलेने पुणे स्टेशन परिसरात असलेल्या हॉटेल होमलँड लॉज या ठिकाणी अंकुश डांगे यांना भेटायला बोलवलं होतं। मी आता याच हॉटेलच्या समोर उभी आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। हाच तो लॉज आहे ज्या ठिकाणी ही सगळी थरारक घटना जी आहे ती घडलेली आहे। याच हॉटेलच्या रूम मध्ये आत्महत्येचा संपूर्ण थरार घडला। ही घटना 9 जानेवारी रोजी घडली असून महिला व मयत पुरुष हे या हॉटेलमध्ये आले होते। त्यावेळी या महिलेने डांगे यांना तू तुझ्या बायका मुलांना सोडून माझ्याबरोबर राहा, तुझ्या मुलाचं माझ्या मुलीशी लग्न लावून दे, माझ्याकडून उसने घेतलेले 30 लाख परत कर किंवा मग सूस परिसरात असलेला तुझा फ्लॅट माझ्या नावावर कर असा तगादा लावला। माझ्या या सगळ्या अटी मान्य कर किंवा मग आत्महत्या कर अशी थेट धमकीच या महिलेने अंकुश डांगे यांना दिली। त्यानंतर अखेर या महिलेच्या त्रासाला कंटाळून अंकुश डांगे यांनी या महिलेसमोरच लॉजच्या याच रूम मध्ये आत्महत्या देखील केली। त्यानंतर हा सगळाच प्रकार बघून हॉटेल प्रशासनाचा सुद्धा थरकाप उडाला आणि लागलीच बंड गार्डन पोलीस ठाण्यात या सगळ्या घटनेची माहिती देखील कळवण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला वकील आणि मयत अंकुश डांगे यांची व्यवसायाच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली होती। त्यानंतर काही दिवसांपासून त्यांचे अनैतिक संबंध देखील होते। हा सगळा प्रकार ऑक्टोबर 2024 पासून सुरू होता आणि एवढंच नाही तर न्यायाधीश पतीला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती होती। मग हे सगळं करण्यापासून त्यांनी आपल्या पत्नीला रोखलं का नाही, हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर दुसरीकडे या महिलेच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मयत अंकुश डांगे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार आता बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही जी आरोपी वकील महिला आहे तिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणीचा हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बंड गार्डन पोलीस स्टेशनचे PSI गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास जो आहे तो चालू आहे। त्याचबरोबर या दोघांमध्ये सुद्धा म्हणजेच आरोपी महिला आणि मयत पुरुष या दोघांमध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार झाले होते का, झाले होते तर ते किती लाखांचे व्यवहार होते, ही महिला या पुरुषाला काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत होती का, किंवा या सगळ्याच प्रकरणामध्ये महिलेचे जे पती आहेत, जे न्यायाधीश आहेत स्वतः, त्यांना सुद्धा या सगळ्याच प्रेम प्रकरणाची माहिती होती। त्यामुळे या सगळ्यामध्ये ते सुद्धा कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होते का, त्यांचा कुठेतरी पाठिंबा होता का, या सगळ्याच प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून चालू आहे। या तपासाच्या अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78।